सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासाठीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे। मागील 2 दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्यांवर ऊस दर नियंत्रण समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले होते। 3,500 रुपये प्रतिटन ऊस दराच्या मागणीसाठी आंदोलकांनी गव्हाणीत उड्या घेत कारखाने बंद पाडले होते। महत्त्वाचे म्हणजे माजी सहकार मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा बीबी दारफळ येथील लोकमंगल कारखाना गाळपासाठी सुरू होऊन तब्बल 40 दिवस लोटले असतानाही अद्याप FRP जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। जोपर्यंत पहिली उचल 3,500 रुपये प्रतिटन जाहीर होत नाही तोपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला आहे। आंदोलनस्थळी कारखाना प्रशासनाचे कोणीही फिरकले नाही। त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन तीव्र करत कारखाना गव्हाणीत मुक्काम करत आंदोलन सुरू केले आहे। यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजल्यापासून लोकमंगल शुगर फॅक्टरी बीबी दारफळ या साखर कारखान्यावर आम्ही गव्हाण बंद करून बसलेलो आहोत। आज संध्याकाळचे 7 वाजत आले, जवळजवळ 7 तास होत आलेले आहेत। या कारखान्याची गव्हाण बंद आहे, तरीही या कारखान्याचं प्रशासन आमच्यासोबत चर्चा करायला तयार नाही। आमची जी मागणी आहे, यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल 3400 रुपये द्या। त्या मागणीसाठी जोपर्यंत या कारखान्याचा दर जाहीर होत नाहीत आणि आमच्या मागणीप्रमाणे म्हणजे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी जे 3,000 रुपये पहिली उचल जाहीर केले त्याप्रमाणे जर आम्हाला पहिली उचल जाहीर नाही झाली, जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही या गव्हाणीतून उठणार नाही, हा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी केलेला आहे। आज सर्व शेतकरी संघटना व इतर सर्व शेतकरी बांधवांच्या मदतीनं लोकमंगल बीबी दारफळ येथे या गव्हाणीमध्ये सर्वजण थांबून हा साखर कारखाना बंद केलेला आहे। तरी इथलं प्रशासन, कारखान्याचं प्रशासन व यांचे कुणी मालक आज अजूनसुद्धा यांनी कुणी भेट दिलेली नाही किंवा अजूनसुद्धा यांची भूमिका लवचिक नाही। म्हणजे यांच्या मनामध्ये पाप आहे की शेतकऱ्यांचा दरवेळी हा दर कधी न जाहीर करणारा साखर कारखाना आहे। दर इतर कारखान्यापेक्षा दरवेळी प्रत्येक वेळी 400-300 रुपये हा कारखाना कमी भाव देतो व प्रत्येक वेळी आज 1.5 महिना झालं ऊसाची तोड चालू आहे, कारखाना चालू आहे, तरीसुद्धा जाहीर केलेला भाव नाही। तरी आम्ही जोपर्यंत त्यांनी ऊसाचा भाव जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही हा कारखाना सुरू होऊ देणार नाही। माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकमंगल साखर कारखाना हा कॅबिनेट माजी सहकार मंत्र्यांचा असून इथं डिस्टिलरीचा प्रोजेक्ट गेल्या कित्येक वर्षापासून चालतोय। ह्याचं उत्पन्न कोट्यवधी रुपयाचं असताना, उपपदार्थ असताना अक्षरशः 1.5 महिना झालं चालू वर्षी कारखाना सुरू आहे, परंतु अद्याप ऊसाचा दर या लोकमंगल कारखान्याने चालू केलेला नाही, जाहीर केलेला नाही। आणि महाराष्ट्र राज्य ज्यांनी त्या शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही पहिली उचल 3,500 रुपये मागतोय, ती सुद्धा जाहीर करायला त्यांना वेळ नाही आणि इकडे कारखान्याचं गाळप चालू आहे। त्यामुळे मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय की आता आम्ही लोकमंगलच्या कारखान्यावर येऊन गव्हाणीत उड्या टाकून हा कारखाना बंद पाडलाय। तर उद्या सकाळपासून या उत्तर तालुका असो, पंढरपूर असो, मोहोळ असो, दक्षिण असो, बार्शी तालुका असो, या गावोगावच्या शेतकऱ्यांनी या लोकमंगल कारखान्यावर आलं पाहिजे, आपली भीती निर्माण केली पाहिजे। त्यांना आपल्याला काय गुंडगिरी करायची नाही, पण ऊस उत्पादक शेतकरी आता 50% पेटून उठलेला आहे। राहिलेला 50% शेतकरी पेटून उठला तर ह्यांना गुडघे टेकायला लाव, 3,500 ची पहिली उचल आपण द्यायला लाव। एक तर कारखानदार काटे आणतात, रिकव्हरी कमी दाखवतात, ऊसाला दर कमी देतात, त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादक संपलेल्या अक्षरशः काटा कसे आणतात कसं समजतं आम्हाला? शेतकरी सांगतो ना, 2 वजन काट्यावर वजन केलेले तपास कशी जाते। आमच्याजवळ काय मशीन नाही, आम्ही आरोप करत नाहीत कारखानदारावर। ह्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला पाहिजे।